ते रात्री 1 वाजता त्यांनी घरी एंट्री केली आणि ते म्हणजे त्यांच्या जीवाच्याच मागे लागले, एकदम मारायला सुरुवात केली, चावायला. तर समोर आहे ना, माझ्या बॅटरीच्या फोकसवरती साधारण 25 मीटर अंतर असेल ते घर आणि माझ्यामध्ये. आणि ज्या मोमेंटला तो माझ्या पायामध्ये आला ना, त्या फोकसवर मला तो भोका पळताना दिसला त्या घराकडे. त्या पायवाटेने स्ट्रेट तो एवढ्या स्पीडने पळाला तो की मी तर सांगेन 1 सेकंदात तो 25 मीटर अंतर त्याने क्रॉस केलं, त्या घरापर्यंत गेला. आणि मी त्याला घराजवळ बघतोय आणि तोच भोका पुढच्या 1 सेकंदात परत माझ्या पायात. थोड्या वेळाने एक 10 मिनिटं बंद व्हायचं, नामस्मरण माझं चालू आहे. 10 मिनिटानंतर परत टक टक टक. तर तुमचा बंगलो नंबर 12 ना? बरोबर आहे बोलतो. बंगलो नंबर 12च्या पुढच्याच बंगल्यामध्ये मी राहत होतो बोलतो. मला पण सेम अनुभव आला होता. रात्र मी झोपत नव्हतो बोलतो. बेडमध्येच तो मरून पडला होता. सकाळी 10 वाजता तो कामावर का नाही म्हणून कंपनीने एन्क्वायरी केली. तिथून मग काही लोक त्याच्या रूमवर गेले बघायला, तर हा बेडवरती फुगलेला. तो 1 सेकंदात 25 मीटर अंतर कसं काय क्रॉस करू शकतो माझ्या डोळ्यासमोर, आणि त्याच मोमेंटला तो माझ्या पायात कसं काय येऊ शकतो. झोपण्यापूर्वी स्वामी समर्थांचा जप, नामस्मरण आणि नवनाथांचा 40वा अध्याय. मला कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही त्या 8 दिवसात. नमस्कार सर. नमस्कार. काय नाव सर आपलं? माझं नाव हेमंत श्रीपत चव्हाण. हेमंत चव्हाण. ये. ओके. कुठले सर मूळचे आपण? मी मूळचा चिपळूण, रत्नागिरी जिल्हा. रत्नागिरी. हा. ओके. कसा संपर्क केला सर आपण आम्हाला? मी तुमचं चॅनल नेहमी बघत असतो. असंच जे रॅन्डमली व्हिडिओ येतात ना युट्यूबवर, त्यावेळी मी असाच तुमचा एक व्हिडिओ डिस्प्ले झाला होता आणि तिथून ती सुरुवात झाली. ओके. तिथून आपण कॉन्टॅक्ट केला. ओके. धन्यवाद सर संपर्क केल्याबद्दल. काय घटना होती सर आपली? ऍक्च्युली माझ्याकडे 3 घटना आहेत. तर एक 5-7 वर्षापूर्वीची एक घटना आहे की जी माझी मूळ गावात घडलेली आहे, आणि एक साधारण 15-20 वर्ष मी अब्रॉडला होतो. जवळजवळ 15-20 कंट्रीमध्ये मी काम केलेलं आहे. तर तिथल्या 2 घटना आहेत. तर कुठल्या घटनेपासून आपण सुरुवात कराल सर? मी जी माझ्या मूळ गावची घटना आहे, म्हणजे माझ्या चिपळूण तालुक्यातली, तिथून मी सुरुवात करेन. तर सध्या वास्तव्यास मी बदलापूरला असतो. माझी फॅमिली बदलापूरला असते आणि मी सतत बाहेर असल्यामुळे मी बदलापूर काही चेंज केलं नाही. तर बदलापूरला असतानाच हे मांजरे येतात ना, स्ट्रे कॅट्स, तसं एक मांजर आमच्या घरी नेहमी यायचं. अच्छा. हा. तर नेहमी यायचं, लोकांच्या दारातून फिरायचं. तर एक दिवशी आम्हाला दया आली, आम्ही दरवाजा ओपन केला, ते मांजर घरी आलं. पांढरं शुभ्र मांजर होतं. ते घरी आलं. घरी आल्यानंतर त्याला आम्ही दूध वगैरे दिलं, कॅट फूड दिलं. त्याच्यानंतर ते निघून गेलं. म्हणजे ते स्ट्रे असल्यामुळे आम्ही त्याला काय पाळू शकत नव्हतो. दुसरी गोष्ट, सोसायटीची पण बंधनं होती आमच्यावर की बाबा बाहेरचे प्राणी तुम्ही पाळू शकत नाही, नाहीतर मग सोसायटीची तुम्हाला परमिशन घ्यावी लागते, त्याला लायसन लागतं. मांजरं पाहायला लायसन? हा. अच्छा. ते त्या सोसायटीमध्ये म्हणजे कसं, आम्ही बऱ्याच वेळेला त्या मांजराला खाणं वगैरे घालायचो ना, तर काही लोक ऑब्जेक्शन घ्यायचे आमच्यावर की बाबा हे मांजरं घाण करतात वगैरे वगैरे. तर त्याच्यामुळे ती एक भीती होती आमच्या मनात की बाबा ह्याला जास्त वेळ ठेवायचं नाही, आपण खायला घालायचं की तो निघून जाईल. तर असंच आहे ना, काही दिवसानंतर आम्ही ऑब्झर्व केलं की शी वॉज प्रेग्नंट. ती मांजर प्रेग्नंट होती. त्या पिरियडमध्ये पण ती रेग्युलर यायची. तिला व्यवस्थित खाणं वगैरे आम्ही द्यायचो. खाणं वगैरे घेऊन ती निघून जायची परत. त्याच्यानंतर एक दिवस असा आला, माझी बहीण आली होती बदलापूरला, माझ्या शेजारीच राहते ती, शेजारच्या बिल्डिंगमध्ये. तर माझ्याकडे आली होती आणि तेवढ्यात ती मांजर तिच्या मागून आली आणि ती मांजर आहे ना एक वेगळाच आवाज काढत होती. तर सुरुवातीला आहे ना आम्ही काय लक्ष दिला नाही, पण तो प्रेग्नन्सी म्हणजे डिलिव्हरीला ज्यावेळी ड्यू होते त्यावेळी तो एक मांजर वेगळा आवाज काढते. हे आम्हाला आयडिया नव्हती त्याबद्दल, पण माझ्या बहिणीला आयडिया होती. तर बहीण म्हटली, अरे ही प्रेग्नंट आहे आणि ती आता पिल्लं देणार आहे,
तर तिला आपण आत घेऊया. तर माझी मिसेस आणि बहिणीने तिला आतमध्ये घेतली. आमच्याकडे मोठा टेरेस आहे 370 स्क्वेअर फीटचा. तर त्या टेरेसवरती आम्ही तिला सोडली आणि थोड्या वेळानंतर लेबर चालू झाले तिच्या. तर आमचा एक अंदाज काय होता माहित आहे, 2 ते 3 पिल्लं देईल मांजर. पण जवळजवळ 2-3 तासानंतर आम्ही जाऊन बघतो तर 6 पिल्लं होती आणि प्रत्येक पिल्लू वेगळ्या कलरचं. तर ती 6 पिल्लं झाल्यानंतर मग आम्हाला पण एक वेगळा आनंद झाला ती पिल्लं बघून. ती दूध पित होती आणि त्याच्यानंतर त्या पिल्लांबद्दल एक वेगळीच हे निर्माण झाली, आमच्याबद्दल प्रेम निर्माण झालं. त्यांचं पण संगोपन चालू झालं तिथून. ते मांजर सुद्धा आम्हाला रिस्पॉन्ड द्यायचं, पिल्लांना हात वगैरे लावायचे, माझी मुलं त्यांना हात लावायची. असं करता करता आहे ना पिल्लं वाढायला लागली. प्रत्येकाचं एक वेगळं इम्प्रेशन होतं, प्रत्येकाचा स्वभाव वेगळा. त्याच्यामुळे त्याचं आम्ही ना नामकरण केलं पिल्लांचं. हा, पिल्लांचं. तर त्याच्यामध्ये 2 फिमेल होत्या आणि 4 मेल होते. तर सगळ्यात जे मोठं मांजर होतं म्हणजे पिल्लू होतं त्याचं नाव आम्ही ओम ठेवलं. ओम ते भगव्या कलरचं होतं. अच्छा. दुसरी फिमेल होती 2 नंबरची, तिचं नाव आम्ही आजी म्हणून ठेवलं. कारण एक टिपिकल लेडीजचे जे कॅरेक्टरिस्टिक असतात ना ते तिच्यामध्ये होते. तिचे हात वगैरे असे बारीक होते त्याच्यामुळे, आणि सगळं स्ट्रक्चर म्हणजे एक लेडीजशी कम्पेअर केलं ना, जे आपल्याला पाहिजे ते तिच्यामध्ये होतं. तर त्याच्यामुळे तिचं नाव आम्ही आजी ठेवलं. कारण आमच्या आजीचे हात वगैरे लांब होते वगैरे, त्याच्यामुळे आजी ठेवलं. 3 नंबरचं जे मांजर होतं, पिल्लू होतं, त्याचं नाव आम्ही टॉम ठेवलं. 4थ्या नंबरचं मांजर होतं त्याचं नाव आम्ही सनी ठेवलं. 5व्या नंबरचं होतं त्याचं काळू आणि 6व्या नंबरचं आम्ही छोटू म्हणून ठेवलं. कारण त्याची साईज आहे ना एकदम छोटी होती आणि ती फिमेल होती, म्हणजे पहिली आणि शेवटची फिमेल होती. चांगली मांजरं खेळायची आमच्या घरी, खायला वगैरे आई त्यांची खायला आणून द्यायची, उंदीर पकड कधी काय. पण आम्ही त्यांचा राग नाही केला कधी. उंदीर आणून टाकायची ना टेरेसवरती, मग ते आम्ही डस्टबिन मध्ये टाकायचो उरलेलं तिथलं. असं करता करता नंतर प्रश्न निर्माण झाला, सोसायटीचं तर ऑब्जेक्शन येणार, परत एवढी मांजरं, आधीच एक मांजर येतं तेव्हा प्रॉब्लेम होतो. तर मग करायचं काय. तर असा विचार करता करता आहे ना आमच्या डोक्यात आलं की आम्ही कम्युनिकेट केलं गावी. आमचे साडू राहतात, वहाळ म्हणून एक गाव आहे चिपळूण तालुक्यात, तिथे माझे साडू राहतात, मिसेसची मोठी बहीण सगळ्यात. तर त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर काय करायचं बाबा या मांजरांचं. तर ती म्हटली गावी घेऊन ये ना. तर मग आम्ही ठरवलं की इथे तर बाहेर सोडले तरी कुठेतरी रस्त्यात गाडी खाली वगैरे येणार, त्यांची सर्वायवल व्यवस्थित होणार नाही. मग फायनली आहे ना मी एक त्यावेळी स्कॉर्पिओ बुक केली त्यांच्यासाठी खास. माझी पूर्ण फॅमिली, मी, मिसेस आणि 2 मुलं आणि हे 5 जण. ते 5 का, तर त्याच्यातली जी आजी होती 2 नंबरची, ती चुकून दरवाजा ओपन राहिल्यानंतर ती बाहेर गेली आणि ती भरकटली. तर तिला कोणी उचलून घेऊन गेलं काय कळलं नाही. आम्ही खूप शोधलं एरियामध्ये, पण ती काय, ते पिल्लू काय आम्हाला भेटलं नाही. मग राहिले होते 5, त्यांना आम्ही गाडीत टाकलं आणि सकाळी साधारण 10:30ला आम्ही इकडून निघालो स्कॉर्पिओ करून आणि संध्याकाळी 5-5:30ला आम्ही वहाळला त्यांच्या घरी पोहोचलो. साडूंच्या, प्रकाश सावंत त्यांचं नाव. गाडी लावली, त्याच्यानंतर गाडीमध्ये ते पॅक होते, गाडीमधून तर जाऊ शकत नव्हतो. गाडी उभी केल्यानंतर आम्ही पद्धतशीर एकच दरवाजा ओपन केला आणि प्रत्येकाला काढून घरी नेलं. घरी ठेवलं तर काय झालं, नवीन प्लेस होती ना, मांजरं इकडे तिकडे पळाली घरात, पण घराचे सगळे दरवाजे बंद होते. टिपिकल कोकण टाईपचं घर होतं ते. कोकण टाईपचं घर कसं असतं माहिती आहे ना तुम्हाला, की वरती व्हेंटिलेशनसाठी त्याला बघा कौलाच्या मध्ये आणि भिंतीच्या मध्ये जागा असतो, हा, आणि खिडक्या मोठ्या असतात. तर त्या टाईपचं घर होतं. तर ती मांजरं पळाली, कोण कपाटाखाली गेलं, कोण कुठे दुसऱ्या आडोशाला लपलं, असे गेले, पण रूमच्या आतमध्येच होते ते सगळे. त्यांना सेट केले, आम्ही चहा वगैरे घेतली आणि तोपर्यंत आहे ना 6-6:30 वाजले होते. तर तिथे गेल्यानंतर माझी मुलगी आता माझी 25 वर्षाची आहे, तर त्यावेळी साधारण ती 17-18 वर्षाची होती. मुलगी आणि मी म्हटलं चल यांच्या घराच्या बाजूला चांगला निसर्ग आहे, जरा फिरून येऊया. म्हणून आम्ही, मुलगी आणि मी फिरायला गेलो. सुरभी तिचं नाव, सुरभी. हा, फिरायला गेलो. तर असं जाता जाता आहे ना त्यांचा जो बाजूचा प्लॉट आहे सावतांच्या, तर त्या प्लॉटमध्ये पायवाट जाते ना, त्या पायवाटेने सरळ पुढे गेल्यानंतर एक पडकं घर दिसलं आम्हाला.
तोपर्यंत जवळजवळ 6:30 वाजत आले होते, म्हणजे कात्तर वेळ होती. आणि आम्ही पडकं घर बघितलं. जाताना तिथून गेलो आम्ही दोघं जण. पुढे आंब्या काजूची झाडं वगैरे बघितली, तिथली नेचर सगळं. एक विहीर होती तिथे जुनी, तिचा वापर थोडासा चालू होता. पण हे जे घर आहे ना पूर्ण पडकं होतं, झाडं आली होती, म्हणजे बऱ्याच वर्ष त्याचा वापर नव्हता. भिंती पडल्या होत्या, कौलं अशी दबली गेलेली होती. रिटर्न त्याच मार्गाने येताना आहे ना, माझ्या मनात आहे ना असं थोडंसं घाबरल्यासारखं झालं. 6:30ची वेळ होती बरोबर. पण मी म्हटलं थोडंसं होतं असं, जुनं घर आहे ना, इथे काहीतरी प्रॉब्लेम असेल म्हटलं. जाऊ दे, आपण एवढा काही विचार नाही करायचा. आणि आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर परत जेवणाचा टाइम झाला, म्हणजे मधला पिरियडमध्ये गप्पा मारण्यात गेलाय. नंतर इकडच्या तिकडच्या गावात तोपर्यंत मांजरांना दूध वगैरे घातलं मुलांनी, बाकी काय कॅट फूड घातलं. तोपर्यंत ती थोडी थोडी बाहेर यायला लागली. आणि साधारण एक 9-9:30ला आमचं जेवण वगैरे आटोपलं. त्याच्यानंतर आम्ही सगळे 10-10:30ला आम्ही झोपलो. आता झोपल्यानंतर मांजरं पण रूम मध्येच होती. आणि झोपल्यानंतर साधारण 12:30-1ला आता आम्हाला कल्पना नव्हती की ह्या मांजरांना तिथे पण लोकल लेवलला कोणतरी दुश्मन असू शकतात. साधारण 1 वाजता आहे ना, एक जंगली टाईपचं मांजर, एकदम झाडं असं, ते रात्री 1 वाजता त्याने घरी एंट्री केली. आणि ते म्हणजे त्यांच्या जीवाच्याच मागे लागले, एकदम मारायला सुरुवात केली, चावायला सगळ्या मांजरांना. त्याला घाबरून, ते एकदम दणकट मांजर, त्याला घाबरून आहे ना ही सगळी मांजरं जी जिथे मार्ग दिसेल त्या मार्गाने पळाले. तोपर्यंत लाईट वगैरे घालवलेली होती. तोपर्यंत झोपेतून, गाढ झोपेत होतो आम्ही, दिवसभर गाडीतून आलो होतो प्रवास करून. आणि आम्ही लाईट लावून बघेपर्यंत त्यातली 5 पैकी 3 मांजरं लपली होती आतमध्ये आडोशाला. आणि 2 मांजरं त्या गॅपमधून, समजा खिडकीच्या किंवा वरच्या गॅपमधून जी पळाली ती गायब झाली. आता रात्रीची वेळ, आम्ही मांजरं शोधणार कशी? तर आम्ही म्हटलं जाऊ दे, आता परत आपण झोपूया, नॉर्मल टाइम झालाय, झोपायचा टाइम आहे आपला, झोपूया, सकाळी आपण शोधू. 3 तर आहेत ना, 2 म्हटलं येतील परत, म्हणून आम्ही परत झोपलो. तर परत एक 1:45-2च्या दरम्याने तेच मांजर मोठं आलं परत. त्याने माझ्या मांजरांवर परत अटॅक केला. अटॅक केल्यानंतर दुसऱ्या वेळेला आपल्याला माहिती पडलं ना पहिल्या वेळेला की आता हा कोण आहे, याच्या मागे लागायचं दांडा घेऊन. तर तिथे एक छोटासा काठीचा तुकडा होता, तो मी पकडला, टॉर्च घेतली आणि पाठी लागलो त्यांच्या पडवीतून. तर तो माझ्या समोर आहे ना, तो जो तिथला लोकल मांजर होता मोठा बोका, तो त्या खिडकीतून उडी मारून बाहेर गेला. तर त्या साईडच्या खिडकीतून गेला. त्यावेळी मी मग मेन जो डोर होता त्यांचा एंट्रीचा, तिकडून उतरून बाहेर पडून त्याच्या मागून असा पळायला लागलो. रात्रीचा जवळजवळ 2 वाजलेले होते, 1:45-2ची वेळ आहे. आणि मी एकटाच धावत गेलो टॉर्च घेऊन धावत गेलो. तर ती वाट आहे ना, ज्या दिशेने तो पळाला ती वाट तीच होती की जिथे आम्ही 6-6:30 वाजता मुलगी आणि मी गेलो होतो संध्याकाळी पोचल्यानंतर. मी तिकडे पळत गेलो, कारण मला माझी मांजरं वाचवायची होती. कारण मला तो जो ओम होता, 2 नंबरचा बोका माझा, तो त्याच डायरेक्शनला गेला होता आणि हा त्याच्या पाठून पळत होता. मी त्या साईडने गेलो आणि असा पळत पळत जातोय पुढे. तर समोर आहे ना, माझ्या बॅटरीच्या फोकसवरती साधारण 25 मीटर अंतर असेल ते घर आणि माझ्यामध्ये. मी पळत पळत गेलो, तर समोर ते घर पडकं, माझ्या फोकस, बॅटरीला मोठा फोकस होता. मी फोकसवरती मला ते घर दिसलं आणि सेम टाइम माझ्या पायामध्ये माझा ओम होता, म्हणजे माझा बोका होता, छोटं पिल्लू. म्हटलं हा बोका पळाला आणि एक सपोर्टला, मी समजलो की एक सपोर्ट म्हणून तो पटकन मालकाकडे आलाय. आणि ज्या मोमेंटला तो माझ्या पायामध्ये आला ना, त्या फोकसवर मला तो बोका पळताना दिसला त्या घराकडे. त्या पायवाटेने स्ट्रेट तो एवढ्या स्पीडने पळाला तो की मी तर सांगेन 1 सेकंदात तो 25 मीटर अंतर त्याने क्रॉस केलं, त्या घरापर्यंत गेला. आणि मी त्याला घराजवळ बघतोय आणि तोच बोका पुढच्या 1 सेकंदात परत माझ्या पायात, ओम परत माझ्या पायात. मी विचार केला, समोर तर तेच पडकं घर आहे जिथं मला जरा ओशाळल्यासारखं वाटलं होतं. मग तिथे मी विचार केला आणि मी एक गावठी भाषेत
जरा थोडा त्याला दम द्यायला सुरुवात केली. कोण आहे रे, मला तुझ्या हिंमत आहे तर ये माझ्याकडे, इथे समोर दिस ना, तू मला घाबरवतो कशाला. मला डाऊट आला की एवढ्या स्पीडने मांजर कसं काय पळू शकतं एका सेकंदात, 25 मीटर अंतर ते कसं काय येऊ शकतं पायात. मला डाऊट आला की इथे पुढे जाण्यात धोका आहे, आपल्याला काय पुढे आता जायचं नाहीये. आणि मग तिथे मी डिसिजन घेतला. तो रिटर्न आल्यानंतर ओमला मी काकेत घेतला असा, माझ्या हातातली टॉर्च ह्या हातात पकडली अशी आणि माझ्या हातातली काठी, मी आपटत रिटर्न चाललोय. एका साईडने मी घाबरलोय की मला पुढे जायचं नाहीये. आता मी मनात विचार केला की आपण आता कल्टी मारूया, त्या घराकडे आपण आता जायला नाही पाहिजे. म्हणून मी रिटर्न शिव्या देत आपला रिटर्न घरापर्यंत आलो ओमला घेऊन. ओमला घरी सोडला. त्याच्यानंतर मग बाकीच्या मांजरांची इन्क्वायरी सुरू झाली. आता म्हटलं हे तर पळालेत, तर दुसरी जी 2 मांजरं, बाकीची 3 होती पण दुसरी 2 मांजरं पळाली, आता 3 झाली. हा ओमला मी आणला आणि अजून 2 घरी होती. पण जी 2 मांजरं पळाली होती ती काय सापडायला तयार नाही. तर नंतर आहे ना थोड्या वेळाने मला घराच्या बाहेर आवाज यायला लागला. तो जो निर्जन एक एरिया आहे तिथे सगळी झाडं आहे, तशी जंगल टाईप आहे, तिथून आवाज यायला लागला मला. म्हणून मी बाहेर आलो. परत बाहेर आलं, बाहेरची लाईट लावली त्यांनी. तर मी बघतो ना ते त्यांचं जे घर आहे ना त्याला असा जांभ्या दगडाचा गडगा असतो घराला, असे तुटलेले दगड लावून असा गडगा बनवतात कंपाऊंड. तर त्या जे कंपाऊंडचा जो कॉर्नर आहे त्या कॉर्नरवर एक विहीर आहे त्यांची, तिथून ते पाणी भरतात. तर हा जो सनी होता 3 नंबरचा, हा नेहमी माझ्या अंगा खांद्यावर खेळणारा मांजर. तर ते मी बघितलं, ते त्या गडग्यावर बसलंय. म्हणून मी असती त्याला पकडायला गेलो, चाललो पुढे. तर मी जसा पुढे जायचो ना तसा तो तेवढंच अंतर त्या गडग्यावरून पुढे चालायचा. तेवढंच अंतर मी जेवढं जायचो तेवढंच तो चालायचा आणि परत तिथे बसायचा. मग मी परत तिथे गेलो ना त्याला धरायला की तो परत तेवढंच अंतर पुढे जायचा. असं करत करत आहे ना तो त्या विहिरीपर्यंत गेला. जी कॉर्नरला विहीर होती तिथूनच ती त्या विहिरीच्या बाहेरच्या साईडून, म्हणजे कंपाऊंडच्या बाहेरच्या साईडून ती जी वाट जात होती ते त्या पडक्या घराकडे जात होती. असं करत करत आहे ना तो कॉर्नर पर्यंत गेला. आणि कॉर्नरला गेल्यानंतर आहे ना मला ते पडक्या घराचं आठवण झाली, समोरच आहे. हा काय प्रकार आहे, हा माझ्या हातात काय येत नाही. तिथे मला क्लिक झालं, पडक्या घराकडे आपल्याला जायचं नाही, जाऊ दे याला सोडून देऊया. आणि तिथून मी परत आलो घरी. परत घरी आलो. आता तो तर गेला, म्हटलं उद्या बघूया. आणि जे दुसरं छोटू होतं, जी फिमेल होती, ती तर तिथपासून गायबच झाली. ती कुठे पळाली तिचा पत्ताच लागला नाही. मग आम्ही शोधलं आजूबाजूला, पण घरात पण नाही आणि बाहेर पण नाही. आता घरी मांजरं किती राहिली? 3. 2 बाहेर, 3 घरी. त्याच्यानंतर आम्ही आरामात झोपलो. 3 मांजरं घरी आहेत, सकाळी बघू म्हटलं उठल्यानंतर. तर आम्ही रात्री विचार काय केला, गाडी भाड्याची होती. तर म्हटलं आपण स्कॉर्पिओ घेऊन, ही काय मांजरं इथं जगणार नाहीत, कारण हा जो भोका आहे किंवा इथले जे लोकल गुंड मांजरं आहेत ते यांना काही जगून देणार नाहीत. असा विचार करून आम्ही म्हटलं यांना परत घेऊन जाऊया, इथं माझी मांजरं मरणार. तेवढं प्रेम होतं ना आमचं त्यांच्यावर. दुसऱ्या दिवशी स्कॉर्पिओमध्ये टाकले 3 मांजरं आणि मी रिटर्न प्रवासाला लागलो. पण मी काय केलं, फॅमिलीला तिथंच ठेवली, कारण त्या 2 मांजरांचा शोध लावायचा होता. म्हटलं 2-4 दिवस गेले तरी चालतील, नंतर तुला ट्रेनमध्ये बसवील बहीण तुझी. तर त्या हिशोबाने ते तिथंच राहिले. मी आलो. मी साधारण संध्याकाळी घरी पोचलो. त्याच्या अगोदरची एक स्टोरी मी मिस केली, की रात्री ज्यावेळी मी झोपलो, त्या ओमला मी घेऊन घरी आल्यानंतर जसा मी झोपलो माझं अंग पूर्ण गरम झालं. म्हणजे जवळजवळ 99 डिग्री ताप होता मला. एवढा कडक ताप होता की उतरतच नव्हता. रात्रभर मी त्या तापातच काढली. दुसऱ्या दिवशी मांजरं घेतली, तरी मी जाताना सुद्धा माझ्या गाडीत सुद्धा मला तापच होता. घरी गेलो, घरी गेल्यानंतर सुद्धा ताप उतरायला तयार नाही. तर माझी जी बहीण राहते तिकडं, तर तिने मला काय सांगितलं, एक तोटका सांगितला तिने आमच्या कोकणी भाषेत. एक पान घ्यायचं आंब्याचं, त्याच्यावर काय काजळ वगैरे तीळ वगैरे टाकून, ते तिने सांगितल्याप्रमाणे मी तो तोटका केला, अंगावरून काढला. बस पुढच्या अर्ध्या तासात माझा ताप गायब. म्हणजे ईश्वराची कृपा. आता हा तुम्ही इन्सिडेंट समजा की हा माझा स्वतःचा पर्सनल एक्सपिरियन्स आहे. ताप माझा गेला. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मी सकाळी उठलो
गावी फोन केला. इन बिटवीन काय झालं, गावी माझी मिसेस जी होती ती जी 2 मांजरं हरवली होती त्याच्यासाठी स्वामी समर्थ केंद्रामध्ये गेली. तिथे जाऊन तिने पूजा अर्चा केली, स्वामींना प्रे केलं की माझी मांजरं परत येऊ दे. आणि मिसेस माझी परत घरी येते, संध्याकाळची वेळ परत घरी येते, तर ही दोन्ही मांजरं पडवीला मुलं माझी त्यांना दूध पाजतायत. म्हणजे पातेल्यामध्ये दूध ठेवलंय आणि ती मस्त दूध पित आहेत. तर मी गावी फोन केला तर मिसेस म्हणते, अहो ते काहीच पळत नाहीये, ते सरळ बोलतात घरी आले सकाळी 10 वाजता, त्यांना आपली कुठली भीती नाही काय नाही, ते सरळ घरी आले, बोलवल्यानंतर डायरेक्ट ते घरी आले, दूध पितात आणि नॉर्मल आहेत बोलले. आणि ती जी 2 मांजरं आहेत ती तिथंच सेटल झाली. तो मेल जो होता सनी, तो 3 वर्ष होता तिथे, त्याच्यानंतर तो बोके सोडून जातात बोलतात ना, तसा गेला. आणि जो छोटू होता त्याला 2 पिल्लं होती, पिल्लं झाली, त्या पिल्लांना परत पिल्लं झाली. ते असं त्याचं जनरेशन नंतर ते कुठंतरी पडून नंतर ते मेलं छोटं. सांगण्याचं तात्पर्य काय की ह्याच्यातला जो सेंट्रल पॉइंट आहे, लहानपणापासून मी मानत होतो की आपण सायन्स शिकलेले लोक, कुणी काही गोष्टी सांगितल्या तर आपण बिलीव्ह करायचो नाही. हे भूताच्या गोष्टी काय विश्वास ठेवायचा, आपण आपलं कर्तव्य करायचं, आपण काम करायचं, आणि मग ते भूत वगैरे काय नसतं, ही तिसरी शक्तीच नसते या जगात, असं वाटायचं. पण हा जो इन्सिडेंट मी बघितला, हा मीच इमॅजिन करू शकतो, कारण फक्त तोच पॉइंट होता की तो जो भोका आहे माझा ओम, तो एका सेकंदात 25 मीटर अंतर कसं काय क्रॉस करू शकतो माझ्या डोळ्यासमोर, आणि त्याच मोमेंटला तो माझ्या पायात कसं काय येऊ शकतो. ही मोठी मिस्ट्री आहे मला पडलेली. ते जे पडलेलं घर आहे तिथे काही जुनं वाईट प्रसंग आहे का? नाही, तिथे आता जवळजवळ 2 पिढ्या तिथे कोणीच राहत नाही. मग एकदम ओसाड पडली, ओसाड जागा आहे ती. आणि आजूबाजूला अशी कलमाची वगैरे जी झाडं आहेत त्यांची मोठीच बाग आहे, ती सुद्धा ओसाडच आहे. बाहेरची लोक येऊन तिथून आंबे वगैरे काजू वगैरे काढून घेऊन जातात. त्याचे जे ओनर आहेत ते गावात यायलाच मागत नाहीत. त्याच्यामुळे ते आता ओसाड पडत पडत चाललंय आणि तिथे एक प्रकारचा खंडार तयार झालेला आहे त्या घरात. एवढी संपत्ती, ओनर येत नाहीये तिथे. ओनर वेल सेटल आहेत, मुंबईमध्ये राहतात. आता काही कोकणामध्ये ही प्रॉब्लेम आहेत की काही लोक मुंबईला राहिल्यानंतर त्यांना जर त्या मातीमध्ये त्यांची नाळ असेल तर ते येतात, पण त्यांची मुलं जर त्यांना तिकडच्या कल्चरची सवय लागली मुंबईच्या, तर ते शक्यतो यायला टाळतात. आणि एक जनरेशनने यायचं जर टाळलं तर त्यांना तिथे परक्यासारखं वाटतं. आले तरी पाहुणे म्हणून येतात आणि जातात, आणि मग त्यांची नाळ तिथे जमत नाही, जुळत नाही. आणि त्याच्यामुळे कोकणाचा हा मोठा प्रॉब्लेम आहे की कित्येक लोकांनी हौशीने घरं बांधलेत, मोठे मोठे प्रोफेशनल्स आहेत, इंजिनियर आहेत, डॉक्टर आहेत, CA आहेत, त्यांनी अशी घरं बांधलेत, चांगले बंगले बांधलेत, खर्च केलाय, पण नेक्स्ट जनरेशनला तिथे कोण येत नाही. काही जण सणासुदीला येतात, वर्षातून 6 महिन्यातून एकदा किंवा वर्षातून एकदा, गणपती किंवा गौरीला किंवा शिमग्याला, बस. परत ते 6 महिने पुढचे ते घर बंद आहे. मग त्याच्यामध्ये ते जंगली प्राणी राहतात, वटवाघळ राहतात, आणि मग ते एक प्रकारचा त्यांचा डिकेच चालू असतो. तशा ठिकाणी निगेटिव्ह थोडस जास्त होतं ना ओसाड जागेत. हा, कारण संध्याकाळी 6:30 वाजता जेव्हा आम्ही गेलो त्यावेळी ते नॅचरली मला एक शिरशिरी आली अंगातून. मग ती का आली त्याचा मी त्यावेळी विचार नाही केला, पण त्याचं प्रत्युत्तर मला रात्री मिळालं. रात्री जो माझ्या बरोबर प्रसंग घडला तो एक, आणि त्याच्यानंतर मी मुंबईला आल्यानंतर माझा ताप जो एका झटक्यात निघाला तो टोटका केल्यानंतर, तर ह्या प्रसंगावरून, माझ्या अनुभवावरून मला असं म्हणायचंय की किती जरी आपण बोललो ना या जगात तिसरी शक्ती नाही, जिथे देव आहेत, दानव आहेत, देव आहेत म्हणजे दानव आहेत, काही शक्ती ह्या आपल्या डोळ्याला पण लिमिट आहेत. आपल्या डोळ्याने काही सूक्ष्म, काही मायक्रो ह्याच्यापर्यंतच बघायला मिळतं, पण त्याच्यानंतर त्याला ती दृष्टी असावी लागते, त्यालाच ते दिसतं. बरोबर. कारण आपली दृष्टी एवढी क्लिअर नाहीये, नाहीतर आपण मग मायक्रोस्कोप वापरला नसता ते बॅक्टेरिया चेक करायला. हजारो बॅक्टेरिया तुमच्या हातावर आहेत आत्ता, पण तुम्ही कसे, तुम्ही तेच हात तुम्ही तोंडात तुम्ही जेवू शकताय, ते बॅक्टेरिया सगळे तुमच्या ह्याच्यात जात आहेत. पण तोच हात तुम्ही जर मायक्रोस्कोप खाली ठेवला तर तुम्हाला ते बॅक्टेरिया दिसतील, तुम्ही परत म्हणाल अरे हात धुतल्याशिवाय जेवायचंच नाही. कित्येक आता हे वेफर्सचे वगैरे पॅकेट येतात, लहान मुलं खातात, त्याच्यामध्ये पण हाच प्रॉब्लेम आहे.
हा मेन महत्वाचा एक माझा अनुभव गावचा. दुसरा प्रसंग तुम्ही सांगत होता. आणि आता दुसरे 2 प्रसंग आहेत की जे आउट ऑफ कंट्री झालेले आहेत. माझा जो फॉरेनचा एक्सपिरियन्स आहे कुठल्या कंट्रीमध्ये गेले? त्याच्यामध्ये पहिला एक्सपिरियन्स आहे माझा नायजेरियाचा. नायजेरिया. आणि ही जी मिस्ट्री आहे ही लॉकडाऊनच्या अगोदर, म्हणजे नायजेरियामध्ये मी जवळजवळ 1 वर्ष काम करत होतो. नायजेरियामधलं एक एरिया आहे, गाव आहे रुमुजी म्हणून. रुमुजी. तर रुमुजी हा जो गाव आहे हा रिव्हर स्टेट मध्ये येतो. नायजेरिया कंट्री मधला एक स्टेट आहे ते रिव्हर स्टेट, कारण तिथे रिव्हर्स खूप आहेत. रिव्हर स्टेट मध्ये तो गाव येतो आणि तिथे हा ट्रॉपिकल रिजन असल्यामुळे मोस्ट ऑफ द एरिया नायजेरियाचा ट्रॉपिकल रिजन, विषुववृत्तीय प्रदेश. तर त्याच्यामुळे आहे ना तिथे सगळं रेन फॉरेस्ट आहे. पण नायजेरिया ही धर्तीवरची अशी कंट्री आहे की टू मच रिसोर्सेस. देवाने रिसोर्सेस त्या कंट्रीला एवढे दिलेत, पण तिथे ते रिसोर्सेस ते लोक खाऊ शकत नाहीत, कारण त्यांच्यामध्ये भांडणं आहेत. नॉर्थ नायजेरियामध्ये बोको हराम आहे, साऊथ नायजेरियाला ते सतत साऊथ आणि नॉर्थची भांडणं चालू असतात. नॉर्थला मुस्लिम पॉप्युलेशन आहे, साऊथला ख्रिश्चन पॉप्युलेशन आहे. त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय, ही जी कंट्री आफ्रिकन, ह्याच्यामध्ये अमेरिका किंवा युरोपियन कंट्री टू मच रिसोर्सेस असल्यामुळे त्यांची नजर त्या कंट्रीवरती आहे. तर अमेरिकन कंपन्या ज्या नामांकित कंपन्या आहेत मोठ्या मोठ्या, तुमची शेल, त्याच्यानंतर चेव्हरॉन, अशा मोठ्या मोठ्या कंपन्या तिथे ऑइल एक्स्ट्रॅक्ट करतात. मोठमोठे FPSO शिप आहेत त्यांच्या समुद्रामध्ये, ऑइल एक्स्ट्रॅक्ट करतात आणि तिथून पाईपलाईन त्यांच्या शोरवरती आलेल्या आहेत. नायजेरिया कंट्रीमध्ये पाईपलाईन येतात, तिथे त्याच्यावर चालणाऱ्या दुसऱ्या कंपन्या चालतात. तर तिथले जे लोकल लोक आहेत त्या लोकल लोकांना हे अजिबात पसंत नाहीये. तुम्ही ब्लड डायमंड पिक्चर बघितलंय? तर ब्लड डायमंडची जी स्टोरी आहे तीच स्टोरी तिथे लागू होते. तर तिथले रिसोर्सेस हे सगळे पळवून घेऊन जातात. जसं इंडियामध्ये ब्रिटिशांनी राज्य केलं, इंडियाला सगळं लुटलं, तोच प्रकार तिथे पण आहे. त्याच्यामुळे त्या लोकांच्या आतमध्ये ह्या गोऱ्या लोकांच्या विरोधात खूप म्हणजे राग निर्माण झालेला आहे. आणि तो राग असे व्यक्त करतात की ते एक तर शूट करतात, गोऱ्या लोकांना किडनॅप करतात, किंवा कुठलाही नवीन प्रोजेक्ट ते होऊन देत नाहीत. इतका पाईपलाईन तोडता. इतका राग, प्रचंड राग आहे त्यांच्या मनात. भारतीयांविरोधात नाहीये. अच्छा. इंडिया आणि नायजेरियाचे संबंध खूप चांगले आहेत आणि ते इंडियन लोकांना खूप रिस्पेक्ट देतात. आपल्या मूवी वगैरे, बॉलिवूडच्या मूवी वगैरे ते बघतात. त्याच्यामुळे इंडियन जर तिथे गेला तर त्याला चांगला रिस्पेक्ट मिळतो. मी ज्या कंपनीमध्ये काम करत होतो ती कंपनी ग्रीन व्हील LNG म्हणून कंपनी आहे. ती LNG प्रोड्यूस करते आणि त्या कंपनीत मी डिपार्टमेंट हेड होतो, इलेक्ट्रिकल मॅनेजर एक प्रकारे. तर आम्ही सिनियर कॅटेगरीमध्ये येत असल्यामुळे त्यांचा जो तिथे कॅम्प होता त्याच्यामध्ये वेगवेगळ्या नॅशनॅलिटीचे लोक राहत होते. अमेरिकन्स होते, युरोपियन्स होते, सगळे बेल्जियमवाले होते, कारण ही बेल्जियम बेस्ड कंपनी आहे ग्रीन व्हील LNG. तर त्यांनी आम्हाला जे मोठा कॅम्प आहे त्याच्यामध्ये असे बंगलो टाईप त्यांनी घरं बांधलेत. सगळ्या फॅसिलिटी त्याच्यामध्ये आहेत. अगदी तुम्हाला जिम पासून, तुमच्या ग्राउंड पासून, तुमचे मेस, अकोमोडेशन वेगवेगळ्या टाईपचे कॅटेगरीप्रमाणे. तर त्यांनी आम्हाला जो बंगलो दिला होता सिनियर मॅनेजर लोकांना, तर 12 नंबरचा बंगलो, मी इलेक्ट्रिकलचा हेड आणि इन्स्ट्रुमेंटचा हेड धुमाळ म्हणून इंडियन होता, ह्या दोघांना मिळून त्यांनी एक बंगलो दिला होता. तो बंगलो असा होता की त्याची एंट्री कॉमन, पण आणि जो हॉल आहे आतला एंट्री केल्यानंतर तो कॉमन. त्याच्यामध्ये सगळा फ्रीज वगैरे सगळं होतं. आपल्याला जे काय आपले शूज वगैरे ठेवायचे ते तिथंच ठेवायचे. राईट साईडला माझ्या रूमची एंट्री होती, लेफ्ट साईडला धुमाळच्या रूमची एंट्री होती. तर एक दिवशी असंच कामावरून आल्यानंतर मी साधारण 5-6 वाजेपर्यंत आम्ही घरी यायचो प्लांटमधून. तिथेच बाजूला आमचा प्लांट होता ना. तर एक 5-6 वाजेपर्यंत आम्ही घरी आलो आणि घरी आल्यानंतर आम्ही काही इंडियन्स होतो ते आम्ही वॉकिंगला जायचो थोडं. तर आतल्यात भरपूर मोठा वॉकिंग ट्रॅक होता. तर वॉकिंग वगैरे करून, थोडं जिम वगैरे करून आम्ही एक 7 वाजेपर्यंत घरी आलो.
त्याच्यानंतर मग आम्ही जेवायला गेलो मेसमध्ये, जेवलो वगैरे. दिवसभर काम करून माणूस थकलेला असतो, तर साधारण 10-10:30 पर्यंत आम्ही थोडेसे न्यूज वगैरे बघून मी झोपलो. 10-10:30 पर्यंत झोपलो. पण याच्या अगोदर एक बॅकग्राऊंड सांगायची थोडीशी मी तुम्हाला ऍड करतो, की हा जो कॅम्प आहे, हा कॅम्पवर त्या लोकल लोकांनी रॉकेट लॉन्चरने वगैरे हल्ले केले होते मी जॉईन व्हायच्या अगोदर. आणि मी जॉईन झाल्यानंतर मला तिथे कळलं होतं की ह्या कॅम्पवर हल्ला झाला होता. कारण आमचं जे रॉ मटेरियल आहे आमच्या कंपनीचं, ग्रीनव्हिल LNGचं, जी LNG प्रोड्यूस करते, त्याच्यासाठी लागणारा रॉ गॅस, नॅचरल गॅस म्हणजे जो समुद्रातून काढला जातो, तो शेलच्या पाईपलाईननी आम्हाला मिळायचा. तर ती जी शेलची पाईपलाईन येते, त्या पाईपलाईनवर पण त्यांनी रॉकेट लॉन्चरनी हल्ले केले. त्याच्यानंतर आतमध्ये जेवढे आमचे अकोमोडेशन होते त्याच्यावरती त्यांनी रॉकेट लॉन्चर टाकले. त्यांचे नायजेरियन काही सैनिक आणि काही अमेरिकन सैनिक तिथे होते. त्यांचं रात्रभर युद्ध चाललं होतं कॅम्पच्या बाहेर आमच्या. त्याच्यानंतर मग त्यांनी एक 5 ते 6 अतिरेक्यांना त्यांनी मारले लोकल. ही न्यूज मला तिथे गेल्यानंतर कळली. तर माझ्या मनात एक वेगळीच भीती, कारण जे काही अमेरिकन जे गेले सुट्टीवर ते परत आले नाहीत, काही बेल्जियमवाले गेले ते परत आले नाहीत. मग त्यांच्या जागा कोणी घेतल्या, काही म्हणजे दुसऱ्या कंट्रीतल्या लोकांनी घेतल्या. त्याच्यामध्ये आम्ही दोघं इंडियन, आम्ही दोघं धुमाळाने आम्ही तिथे जॉईन झालो. हे फसल्यासारखं झालं ना. हा, थोडंसं त्यांनी बॅकग्राऊंड काही सांगितली नव्हती, पण तरी पण कसं म्हणजे इंडियन लोकांना तिथे काय त्रास नाही हा विचार करून आम्ही जॉईन झालो होतो. पहिलं माहिती होतं की नायजेरियामध्ये थोडेसे टेररिस्ट ऍक्टिव्हिटी होतात, किडनॅपिंग वगैरे होतात, कारण एअरपोर्ट पासून निघाल्यापासून आम्हाला एस्कॉर्टिंग असते. 2 गनमॅन मिलिटरी आमच्या बरोबर असते आणि आम्ही असे लपून जातो. म्हणजे एअरपोर्ट पासून जो कॅम्प पर्यंतचा जो रोड आहे टोटली रेन फॉरेस्ट आहे. आणि त्या रेन फॉरेस्ट मध्ये आत काय ऍक्टिव्हिटी चालतात मला बाहेरून पत्ता पण नाही लागणार. कुठून गोळी आली तुम्हाला पत्ता पण लागत नाही. तर त्याच्यामुळे कसं माहित आहे, आम्ही असे वाकून जायचो, एक भीती मनात. आणि कॅम्प मधून सुद्धा आम्ही इझिली बाहेर नाही पडायचो. तर त्याच्यामुळे एक भीती मनात होती. तर त्या रात्री आहे ना मी 10-10:30 रूम मध्ये येऊन झोपलो. झोपल्यानंतर एक अर्ध्या तासाने आहे ना पूर्ण झोप पण नव्हती लागली. तर त्या माझ्या आतल्या रूमचं एक असं होतं, माझी एंट्री झाल्यानंतर समोरच माझा बेड होता. आणि बेड पासून एक, आता ह्या लेवलला बेड आहे ना, तर तिथून 2 फुटावरती ग्लासची विंडो होती. एक साधारण 4x6ची विंडो होती, मोठी विंडो होती. आणि आतल्या साईडने आहे ना तिला रेड कलरचा कर्टन होता. तो बंद असायचा कर्टन, मी बंद ठेवायचो. कारण मला एक भीती निर्माण काय झाली होती की इथे कधी पण अटॅक होऊ शकतात आणि गनवाले येऊन आपल्याला पण शूट करू शकतात. तर त्या दिवशी बरोबर 11-11:30ला माझ्या त्या विंडोवरती बाहेरच्या साईडने टक 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 3-4 वेळा वाजायचं, परत स्टॉप व्हायचं, परत टक 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 3-4 वेळा, असं 2-3 वेळा झालं. मी ह्या अवस्थेत झोपलेलो आहे. माझ्या अंगावर मी ब्लँकेट घेतले, AC होता ना आतमध्ये, मी ब्लँकेट घेतले. माझी हिंमत होत नाहीये की तो कर्टन बाजूला करायचा आणि कोण आहे ते बघायचा. कारण कर्टन जर बाजूला केला आणि त्याला जर माझं लोकेशन माहिती पडलं तर ग्लास मधून गोळी येऊ शकते, तो डायरेक्ट मला फायर करेल. हा विचार मनात येऊन मी तसाच पडून राहायचो. इकडे नामस्मरण चालू झालं थोड्या वेळाने, देवाचं स्वामी समर्थ स्वामी समर्थ असं देवाचं नामस्मरण चालू झालं. बरं, लिमिटेशन काय, मी माझा शेजारी धुमाळ आहे, माझ्याच बंगल्यात तो राहतोय, पण मध्ये हॉल आहे, कॉमन हॉल. मला काय करावं लागेल, माझा रूम लॉक असतो, त्याचा रूम तिकडे लॉक आहे, पण जो कॉमन हॉल आहे त्याची जी एंट्री आहे ती लॉक नाही करू शकत. तिथे कोणी येऊ शकतं, टेररिस्ट पण येऊ शकतात. हा, म्हणजे कंपनीचा कोण माणूस रात्रीचा वगैरे येऊ शकतो तिथे. तर त्या हिशोबाने आम्ही आमचा रूम लॉक करायचो आणि झोपून जायचो. तर माझा प्रश्न निर्माण काय झाला, जर मी हा रूम आता उघडला, माझा रूम उघडला लॉक ओपन करून, आणि मी जर हॉलमध्ये गेलो तर तो तिथून आला आणि मला शूट केला तर. बरं, रात्रीच्या वेळी आता त्याला फोन पण करू शकत नव्हतो. फोन केला तर फोनवर बोलताना जर त्याने ऐकलं तर. म्हणून मी स्तब्ध पडून राहिलो. लाईट बंद होती, म्हणजे माझं लोकेशन कळू नये हाच माझा हे होता, उद्देश होता. पडून राहिलो. थोड्या वेळाने एक 10 मिनिटं बंद व्हायचं, नामस्मरण माझं चालू आहे. 10 मिनिटानंतर परत टक 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 रिपीटेडली चालू होतं. किती वाजले असतील माहित आहे,
3 वाजेपर्यंत हे चालू होतं. मी इन बिटवीन नवनाथांचा 40वा अध्याय त्याच काळोखातून एकदम लाईट 0चा बल्ब होता त्याच्यावरती बॅग अशी माझी खाटेच्या खालीच होती, तिथून काढला, तो 40वा अध्याय हातात घेतला, तो वाचतोय. असं करता करता 3 वाजले. 3 वाजल्यानंतर ते बंद झालं वाजायचं बंद झालं. मी अंदाज घेतला आता काही वाजत नाही, आणि नंतर माझा डोळा लागला. एवढा वेळ जागल्यानंतर माणसाचा लगेच डोळा लागला. माझा डोळा लागला. सकाळी आम्ही साधारण आमची ड्युटी होती 8ची. आम्ही नाश्ता वगैरे केला मेसरूम मध्ये आणि आम्ही कामावर निघालो बॅग वगैरे घेऊन. प्रॉब्लेम काय झाला मला की एक बाहेरच्या कंट्रीमध्ये जाऊन ह्या अंधश्रद्धेच्या गोष्टी कशा सांगायच्या. बरोबर. अजून तो विचार होताच ना मनात की कोण विश्वास करणार आपल्यावरती. हे माझ्या बरोबर घडलं, आणि मी जर तिथले सगळे फ्रेंच, अमेरिकन, युरोपियन आणि काही इंडियन, म्हणजे ह्या लोकांना आपण सांगितल्यानंतर ह्यांनी बिलीव्ह केलं तर बरं, नाही तर मलाच वेड्यात काढायचे. नंतर मी कामावर गेल्यानंतर पहिलं धुमाळला सांगितलं, जो इन्स्ट्रुमेंट हेड होता. माझ्या समोरच त्याचा केबिन होती. म्हटलं धुमाळ असं असं झालं. अरे 1-2 लोकांचा असाच अनुभव आहे रे. अरे मग तू मला का नाही उठवलं. अरे म्हटलं असा असा प्रॉब्लेम होता म्हणून मी तुला नाही उठवलं. तर बोलतो काय नाही रे, देवाचं नाव घ्यायचं आणि सोडून द्यायचं बोलतो. 2-3 लोकांनी अशाच कंप्लेंट केल्या बोलतो, काय असं काय नसतं बोलतो. धुमाळने पण रिस्पॉन्स असा दिला. मी पण मग परत हे केलं, म्हटलं जाऊ दे, आपल्याला सर्वाइव्ह करायचंय, आपण पण स्ट्रॉंग होऊया. तो दिवस गेला. दुसऱ्या दिवशी आहे ना, मी मेसरूम मध्ये जेवायला गेलो तर नेमका आहे ना, आमच्या लॉजिस्टिकचा जे हेवी इक्विपमेंट ऑपरेटर असतो एक, तो आंध्र प्रदेशला होता, कृष्णा म्हणून. तर तो कृष्णा मला भेटला मेसरूम मध्ये. आम्ही बरोबरच जेवत होतो. आम्ही जेवलो आणि तिथून आपण वॉकिंग करतो ना थोडं, असं चालायला निघालो दुपारी जेवल्यानंतर. तर चालता चालता कृष्णाला म्हटलं, अरे कृष्णा, एक गोष्ट विचारू काय रे तुला. तर म्हटलं माझ्याबरोबर असा असा अनुभव झालाय, रात्री मला आलाय. म्हटलं बराच वेळ म्हटलं माझ्या विंडोवरती टक 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 असा आवाज येत होता. 3 वाजेपर्यंत मी झोपू शकलो नाही. बोलतो तुमचा बंगलो नंबर 12 ना. बरोबर आहे बोलतो. बंगलो नंबर 12च्या पुढचाच बंगल्यामध्ये मी राहत होतो बोलतो. मला पण सेम अनुभव आला होता बोलतो. रात्र मी झोपत नव्हतो बोलतो. आणि मी माझा जो दुसरा पार्टनर होता त्याला मी सांगायचो, पण तो विश्वास करायचा नाही. शेवटी मी त्याला कसा तरी कन्व्हिन्स केला. 8-10 दिवसानंतर हे रोज व्हायला लागलं होतं, 1-2 दिवसांनी आहेच बोलतो. तर तो जो दुसरा पार्टनर होता तो बिलीव्ह नाही करायचा. मग शेवटी त्याने खूप गडगडून त्याला सांगितलं की बाबा आपण HR मॅनेजरकडे जाऊया, मला रूम बदलून पाहिजे. मग त्याला घेऊन आहे ना तो HR मॅनेजरकडे गेला. तर ह्याने त्याच्या अगोदर HR मॅनेजरला सांगितलं होतं, पण याचं काय तो ऐकत नव्हता. तो फ्रेंच होता, म्हातारा होता. नंतर मग हा पार्टनरला घेऊन गेल्यानंतर आहे ना, त्याने मग सिरियसली त्याला सांगितलं, सर हा तिथं झोपू शकत नाही, त्याच्या हेल्थ बघा त्याची काय झाली, तो बारीक झाला, त्याची झोप होत नाहीये. मग त्याने काम कसं करायचं, कारण ऑलरेडी तो हेवी इक्विपमेंट ऑपरेट करतो, तुम्ही त्याला रूम बदलून द्या. आणि मग तो HR मॅनेजरने ऐकलं, त्याला रूम बदलून दिला. रूम बदलून दिल्यानंतर बोलतो ज्या दिवसापासून मी तिथे राहतो, मला दाखवलं त्याने लांबून, ह्या रूम मध्ये मी तो राहतो आणि मला माहिती होतं तिथे राहतो. बोलतो मला काहीही प्रॉब्लेम नाही. आज 1 वर्ष झालं बोलतो, मी एकदम व्यवस्थित तिथे राहतो, मला शांत झोप लागते, काही मला प्रॉब्लेम आलेला नाही. तर चव्हाण तू एक कर, तो रूम पहिला बदल. म्हटलं का बदलतं, कारण तर सांग, तुला काय कळलं का कारण त्याचं. बोलतो तिथलं कारण असं आहे की माझा जो रूम होता माझ्या बाजूचा जो बंगलो आहे त्याच्यामध्ये एक इंडियन HSC मॅनेजर होता, सेफ्टी ऑफिसर. बोलतो त्याला रात्री कधी 10-11 वाजता अटॅक आला. आता बंगलोमध्ये कोण बघायला जाणार, रात्री माणूस काय करतोय, कशाला कोण डिस्टर्ब करत नाही. तर रात्री कधी त्याला 10-11 वाजता अटॅक आला, बेडमध्येच तो मरून पडला होता. सकाळी 10 वाजता तो कामावर का नाही म्हणून कंपनीने एन्क्वायरी केली. तिथून मग काही लोक त्याच्या रूमवर गेले बघायला, तर हा बेडवरती फुगलेला. बोलतो तो माणूस जेव्हापासून तिथे मेलाय तिथपासून बोलतो त्याच्यापासूनचे 4-5 आणि त्याच्या पुढचे 4-5
नेहमी हाच प्रॉब्लेम होतोय. मग म्हटलं एक काम करूया आपण, मग ही कंप्लेंट आपण सिक्युरिटी ऑफिसरला करूया का? कृष्णा बोलला चला सिक्युरिटी ऑफिसरला जाऊया. मग आम्ही सिक्युरिटी ऑफिसरकडे गेलो, चीफ सिक्युरिटी ऑफिसरकडे. सिक्युरिटी ऑफिसरला सांगितलं असं असं आमच्या बाबतीत घडतंय, तुम्ही सरप्राईज व्हाल, त्याच्या अगोदर अशाच 6 कंप्लेंट होत्या तुमच्यासारख्याच. आमच्यासारख्याच. तो काहीतरी प्रॉब्लेम आहे हे नक्की झालं आता, नाही तर 6 लोक काय खोटं बोलणार नाहीत. तर सेम कंप्लेंट, तर सिक्युरिटी ऑफिसर शेवटी त्याला कंपनी चालवायचे, बिझनेस चालवायचा आहे, तर त्याने आम्हाला ॲश्युरन्स दिला तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. बोलतो आपण तिथे सीसीटीव्ही सगळे चेक करू, त्या एरियातले सगळे सीसीटीव्ही चेक करू जिथे जिथे हा प्रॉब्लेम झालाय, आणि मग उद्या तुम्हाला सांगतो, जा तुम्ही कामावर. बोलला बिंदास, काय प्रॉब्लेम नाही. आता आम्हाला ॲश्युरन्स मिळाल्यानंतर आम्ही आपले गपचूप आलो. दुसऱ्या दिवशी त्याने आम्हाला रिपोर्ट दिला सीसीटीव्हीचा. बोलते सगळे सीसीटीव्ही आम्ही चेक केले, कोणत्याही सीसीटीव्ही मध्ये काही ॲबनॉर्मल आम्हाला दिसलेलं नाहीये. मग तो आवाज येतोय तो, आता हीच मिस्ट्री आहे. आता अजून कृष्णा मला सांगत होता की तो ज्या ठिकाणी आपण झोपत होतो ते वॉकवेच्या साईडचं आहे होतं, पहिलं गार्डन होतं, त्याच्या बाजूला तो आतला इंटरनल रोड होता. ह्या बेडरूम मध्ये रोडचा संपूर्ण आतला एरिया दिसायचा, पण तो बाथरूमच्या साईडला पण येऊन टकटक करत होता सगळ्यांच्या. हे जवळजवळ म्हणजे तो मेल्यापासून हे कंटिन्युअस चालू आहे. आणि हे त्यांना इन्फॉर्म केल्यानंतर त्यांनी सगळे सीसीटीव्ही बघितले, काही हे झालं नाही. त्याच्यानंतर त्या स्पॉटवर मी पुढचे 8 दिवस होतो, आणि 8 दिवसानंतर माझी लिव्हवरती मी इंडियामध्ये आलो. पण त्या 8 दिवसामध्ये एकच प्रोसिजर मी फॉलो केली. स्वामी समर्थ झोपण्यापूर्वी स्वामी समर्थांचा जप, नामस्मरण आणि नवनाथांचा 40वा अध्याय. मला कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही त्या 8 दिवसात. मी इंडियामध्ये आलो सुट्टीवरती, सुट्टी एन्जॉय करायला म्हणून गावी आलो. मी काहीतरी 10-11 मार्चला मी गावी आलो, आणि मी 19 तारखेला मुंबईला रिटर्न येणार होतो, कारण 22-23 मार्चचे मला माझी तिकीट होती, नाही परत जॉब जॉईन करायची. फ्लाईट तिकीट 22-23ची होती. पण 19 तारखेला मुंबईमध्ये आपल्याला सगळा लॉकडाऊन झाला, पूर्ण इंडियात. लॉकडाऊन झाल्यानंतर आमची संपूर्ण फॅमिली आम्ही गावी अडकलो. ते गावी जवळजवळ 9 महिने आम्ही कोकणातल्या गावी राहिलो. तिथलं गावचं जीवन आम्ही एन्जॉय केलं, कोकणातली लाईफस्टाईल एन्जॉय केली, तिथली लोकल भाज्या, फळं. म्हणजे त्या पूर्ण 9 महिन्यात आम्हाला एवढ्या वर्ष जे आम्ही वंचित होतो आपल्या ओरिजिनल गावापासून, तो खरा अनुभव आम्ही तिथला घेतला गावाकडे. आता ह्या प्रसंगात मला एकच सांगायचंय की हा अनुभव मी केला. आता त्याची तीव्रता लोकांना किती समजते ते त्यांनी समजावं. बरोबर. मी माझा अनुभव हा सांगितला तुम्हाला, पण माझा एक पक्का विश्वास झाला की ही तिसरी पॉवर आहे. नक्कीच. तिसरा प्रसंग तो गावाकडचा आहे का? हा अजून एक प्रसंग आहे, तो थोडक्यात तुम्हाला सांगतो यालाच अटॅच करून. आता लॉकडाऊन झाल्यानंतर तो जॉब माझा गेला, कारण मी जॉईन नाही होऊ शकलो. 6 महिने त्याने वाट बघितली. त्याच्यानंतर त्याने माझ्या पोझिशनला लोकल नायजेरियन भरला. मग तो जॉब गेला. त्याच्यानंतर काही दिवस मी जॉबलेस होतो इंडियात, म्हणजे बदलापूरला. आणि मी त्याच्यानंतर मग मी ब्राझीलचा FPSO जॉईन केला, SBM कंपनीचा. SBM ही FPSO क्षेत्रातली, म्हणजे जिथे ऑइल एक्स्ट्रॅक्ट करतात, त्या FPSO फील्ड मधली ऑल वर्ल्ड मधली 2 नंबरची मोठी कंपनी आहे, आणि ही फ्रेंच कंपनी आहे. तर माझी रिक्रुटमेंट झाली SBM साठी, आणि जवळजवळ 1 वर्ष मी दर महिन्याला मला ब्राझीलला जाऊन मी इंडियात येत होतो, महिन्यातून एक, कारण मला जॉब 1 महिना आणि 1 महिना सुट्टी, असं माझं रोटेशन होतं. तर असाच एक दिवशी 1 वर्षानंतर, हे लॉकडाऊन नंतरची स्टोरी, मी फ्लाईट पकडून जवळजवळ 25 तासाचा प्रवास मी फायनल डेस्टिनेशनला रिओला पोहोचेपर्यंत. तर एअरपोर्टवरून मला गाडीने मी गेलो. मला 5 स्टार मध्ये विंडसर टावर म्हणून एक हॉटेल आहे, तर तिथले 2-3 माळे SBMचेच होते, कारण तो लॉकडाऊनच्या नंतरचा पिरियड होता. त्यावेळी SBM काय करायची, जे पण फॉरेनर्स वगैरे यायचे किंवा लोकल यायचे, त्यांचे ते कोविड टेस्ट घेतात ना, त्याच्यासाठी त्याने एक हॉस्पिटल
निर्माण केलं होतं तिथे. हम्म. सगळ्या सोयी होत्या. हम्म. तर तिथे आम्हाला त्या सगळ्या टेस्ट करायच्या आणि नंतर मग हेलिकॉप्टरने आम्हाला शिपवर पाठवायचे. हम्म. तर त्या दिवशी जवळजवळ 11 वाजले मला रात्री. इंडियातून रात्री 11ला निघालेला माणूस, मी दुसऱ्या दिवशी 11 वाजता रात्री, तिकडच्या 11 वाजता मी तिथे पोचलो. पोचल्यानंतर मी हॉटेलला साधारण 11:30 पावणे 12 झाले मला. रिसेप्शनला सगळं माझं चेक इन वगैरे सगळं झालं. त्यांनी मला नेहमी आहे ना, ते लोक मला दुसऱ्या किंवा तिसऱ्या माळ्यावरती रूम द्यायचे. तर त्या दिवशी मला त्यांनी 9व्या माळ्यावरचा रूम दिला, रूम नंबर 905. तर त्यावेळी माझ्या मनात असं मला एवढा वरचा रूम का म्हणून दिला. SBM चे रूम तर दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या माळ्यापर्यंत आहेत, सगळे लोक तर तिथे. एक विचार येऊन गेला मनात. लिफ्ट नव्हती का? लिफ्ट वगैरे सगळे होते, मोठं हॉटेल चांगलं, 5 स्टार हॉटेल चांगलं, 3-3, 4-4 लिफ्ट आहेत. तर सगळं चेक इन केल्यानंतर कार्ड वगैरे घेऊन मी रूमवरती गेलो. रूमवरती गेल्यानंतर मग एवढा प्रवास केला, 25 तास फ्लाईटचा प्रवास केल्यानंतर म्हटलं काहीतरी खाऊया म्हणून खालीच मी ऑर्डर दिली होती मिक्स फ्रूट सॅलडची. सॅलड पोचलं वरती, सॅलड खाल्लं. त्याच्यानंतर पहिली गोष्ट म्हणजे घरी फोन करायचा, कारण इन बिटवीन फक्त एअरपोर्टला वायफाय असतो, तिथून कॉन्टॅक्ट होतो. पण घरी गेल्यानंतर म्हटलं फायनल डेस्टिनेशनला मी पोचलेलो आहे सेफली, तुम्ही आता काय काळजी करू नका, असा फोन वगैरे केला. फ्रूट सॅलड खाल्लं, फोन केला आणि त्याच्यानंतर मग म्हटलं आता थोडंसं गरम पाण्याने शॉवर करून घेऊया. म्हणून मी बाथरूमला गेलो, शॉवर वगैरे केला. तोपर्यंत 1 वाजला होता. आणि ते हॉटेलचे रूम खूप मोठे असतात, म्हणजे हा आता 10x20चे असे 2 रूम होतील, एवढा मोठा रूम असतो आणि फुल AC. तिकडे जास्ती लोकांना 18 डिग्री पर्यंत टेम्परेचर का आवडतं मला समजत नाही. आपण हॉट एअर मधनं जातो तिकडे, आपलं ऍटमॉस्फिअर गरम आहे, आपल्याला जास्त कोल्ड चालत नाही, पण त्या लोकांना ते चालतं. इव्हन 16 टेम्परेचरला पण त्यांना काय वाटत नाही. तर मी खूप थंड आहे रूम म्हणून त्याचा ACचा टेम्परेचर कमी केलं एकदम. मग कमी केलं म्हणजे इन द सेन्स वाढवलं, म्हणजे हॉट केलं थोडं. फॅन चालू ठेवला आणि म्हटलं आता थोडंसं व्हेंटिलेशन अजून बाहेरचं पण घेऊया, कारण बाहेर हवा चांगली येत होती. म्हणून 1 इंच ती झडप मी उघडली खिडकीची आणि तिथेच ती सेट केली. तर बाहेरून आहे ना असा आवाज यायचा हवेचा आत येताना, कारण बाहेर हवेचा प्रेशर जास्त होता. जास्त, बरोबर. तर तो बाहेरचा हवेचा हवा आत येताना तो तशी आवाज करायची कर. आणि मग जवळजवळ 1 वाजता आहे ना, मी आता एवढी कोल्ड एअर असल्यानंतर मी पूर्ण डोक्यापर्यंत, पायापासून डोक्यापर्यंत अंगावर घेतो, माझी ही सवय नेहमीची. तर मी त्याप्रमाणे घेतलं आणि झोपलो. आता एवढा थकून गेल्यानंतर झोप लागायला सुरुवात झाली मला, डोळा लागत होता. 10 मिनिटं झाली असतील. 10 मिनिटं झाल्यानंतर आता माझ्या अंगावर येते ते. मी इमॅजिन केलं आता की त्या रूम मध्ये मी आता एकटाच आहे. एकटाच रूम मध्ये नाना प्रकारचे विचार असतात. एवढा मोठा रूम आणि तुम्ही एकटेच आहे 9व्या माळ्यावर, आजूबाजूला तुमचे आवाज पण नाहीये काय. आणि माझा जो डावा हात आहे, त्या डाव्या हातावर थोडस असं केलं. मी पॅक आहे एकदम ब्लँकेटमध्ये, माझं असं केलं. तर ब्लँकेट मी काढलं नाही, कारण मी एकटाच आहे. तर मी आतूनच जज केलं की कदाचित मी आता माझा डोळा लागतोय ना, त्याच्यामुळे मला भात झाला असेल, असं होतं कधीतरी. म्हणून मी म्हटलं आता हा भात झाला असेल तर आपण झोपूया परत देवाचं नाव घेऊन. असं करून मी परत झोपलो. झोपायचा प्रयत्न करतोय पण मला झोप लागत नाही. थोडी लागते आणि थोडी आतमध्ये भीती आहे. परत 10-15 मिनिटानंतर परत तीच प्रोसिजर, परत माझ्या हातावर असं मारलं 2 वेळा. असं म्हणजे जोरात नाही, फक्त असं एकदम प्रेमाने मारतात ना, असं तसं. अरे बापरे म्हटलं, आतमध्ये घाबरूनच गेलो एकदम. आत्ता काय करायचं म्हटलं, हे काढावं तर पुढे जर काय दिसलं तर. म्हणून मी तरी पण काढलं नाही. आणि मग थोड्या वेळाने आहे ना जोर केला एकदम मनात, देवाचं नाव घेतलं आणि आपल्या त्या गावठी भाषेमध्ये आमच्या 2 दम दिला. साला कोण आहे रे बघूया, असा समोर ये रे कोण आहे माझ्या बघूया, तुला स्वामी समर्थांची शपथ आहे, तुला हनुमंताची शपथ आहे. असं करून मी ब्लँकेट काढलं
काही नाही, नॉर्मल सगळं. असं केलं. आता म्हटलं एवढं वातावरण निर्मिती केले, आता तरी परत झोपूया. परत झोपायला गेलो, तीच प्रोसिजर. असं त्याच्यानंतर 2 वेळा झालं. असं करता करता आहे ना परत 2:30 ते 3 वाजले बघा. पण इन बिटवीन ही 4थ्या वेळी जेव्हा झालं ना, तेव्हा मला चैन पडे ना. आता माझ्या समोर प्रश्न काय होता, रिसेप्शनला कळवावं हॉटेलच्या. बरं, रिसेप्शनला कळवावर तर तिथे त्यांना इंग्लिश येत नाही व्यवस्थित, ते पोर्तुगीज बोलतात. आणि आपलं त्यावेळी पोर्तुगीज जरी काही वर्ड समजले तरी एवढं काही क्लिअर मला बोलता येत नाही, काही वर्ड समजतात फक्त. तर त्याच्यामुळे मिसकम्युनिकेशन होणार परत. मग ती हिंमत झाली नाही रिसेप्शनला सांगायची. आता काय करायचं, माझ्याकडे ते माझा फोन चालू होता. माझ्या व्हॉट्सअपवरती मी माझ्या भावाला फोन केला, उल्हासनगरला राहतो. तर थोडस तो या अशा गोष्टी मानतो थोड्याशा. त्याला म्हटलं असं असं होते हे, आपण त्याला सगळं सांगूया. 1 वेळा फोन केला, फोन रिंग वाजते, फोन उचलत नाही. 2 वेळा, 3, 5 वेळा फोन केला. म्हटलं ज्याला फोन करायचा तो फोनच उचलत नाही, आत्ता काय करायचं. तेवढ्यात जवळजवळ अर्धा तास गेला. मी परत तसाच जागा आहे. मग आठवलं बहिणीला फोन करूया. म्हणजे आता कोणाचा तरी आधार, एक शाब्दिक आपल्याला तिकडून सल्ला मिळेल ना म्हटलं. म्हणून मी बहिणीला फोन केला. बहिणीला फोन केला तर बहिणीने मला तिकडनं सांगितलं, हेमंत घाबरू नको, एक काम कर बोलते, हे सगळं घडलंय ना, तुझ्याकडे ग्लास आहे का तिथे, पाणी भरून ग्लास घे, मी सांगते तसं कर. ग्लास भरून पाणी घेतलं. बोलते स्वामी समर्थांचा जप कर माझ्यासमोर. फोनवर चालू होतं ना सगळं, व्हिडिओ कॉल होता, चालू कर. त्याप्रमाणे मी सुरू केलं. नवनाथांचा अध्याय आहे ना तुझ्याकडं, तो ठेव समोर आणि नवनाथांना पण प्रे कर. आणि ते पाणी पूर्ण रूम मध्ये शिंपड. प्रोसिजर पूर्ण केली. रूम मध्ये पूर्ण पाणी शिंपडलं. नवनाथांचा अध्याय परत थोडा वाचला. स्वामी समर्थांचा जप तर चालू आहे. आणि झोपलो. शांत झोप लागली. सकाळी आरामात उठलो, काही प्रॉब्लेम नाही. आणि त्याच्यानंतर मी कित्येक वेळा त्याच रूम मध्ये गेलो, 3ऱ्या माळ्यावरती गेलो, पण कधी हा प्रकार झाला नाही. कारण मी ती प्रोसिजरच चालू केली. झोपण्यापूर्वी नामस्मरण आणि नवनाथांचा 40वा अध्याय, ही मी माझी सवयच करून घेतली. त्याच्यानंतर हा प्रकार मला कधीच घडला नाही माझ्याशी. तुम्ही एन्क्वायरी केली नाही का की काय तिथे काय नेमकं? ह्या केसमध्ये मी इन्क्वायरी केली नाही किंवा मी कुठं जास्त डिस्कस पण केलं नाही. कारण तिथे त्या ब्राझिलियन लोकांना याच्याबद्दल त्यांना अवेअरनेस आहे. म्हणजे ही जी मिस्टरियस काही शक्ती आहेत त्याच्याबद्दल त्यांना अवेअरनेस आहे. पण मी काय विचार केला की तो एक्सपिरियन्स आपण काय सांगायचा, हा माझा एक्सपिरियन्स आहे, त्यांनी बिलीव्ह केलं तर बरं, नाहीतर ते अजून काहीतरी वेगळा गैरसमज करून घ्यायचे की हा सुपरस्टिशियस आहे वगैरे. म्हणून मी ते शक्यतो टाळलं. आणि मी इंडियात ज्यावेळी माझ्या नातेवाईकांमध्ये मी हे ओपनली सांगितलं नंतर. पण त्यानंतर ह्या 3 प्रसंगावरून माझा पक्का विश्वास बसला आता की आपण आपलं काम इमानतबारे करावं, इमानदारी ठेवावी. पण जे पूर्वजांनी आपल्याला सांगितलंय ना की तुम्ही ही वेळ टाळा, कातर वेळ टाळा, रात्रीचे बाहेर पडू नका, एक आपल्याला धडा होता पूर्वी आम्हाला. मला वाटतं 4थी 5वीला एक तो धडा असेल मराठी मीडियमला. आणि माणसाचा दिवस सुरू झाला. त्याच्यामध्ये क्लिअर आहे की माणसाने रात्रीची लुडबुड करू नये. तो प्राण्यांची वेळ आहे आणि प्राण्यांची जी वेळ असताना ते रात्रीचेच फिरतात, ते रात्रीचेच शिकार करतात. मग मनुष्य प्राण्याने त्यांना डिस्टर्ब का करावा? बरोबर. अख्खा दिवस तुमच्यासाठी आहे, त्याच्यात ती तुमची कामं करून घ्या. आणि रात्रीची वेळ प्राण्यांची आहे. आणि त्याच्याही पुढे जाऊन मी म्हणेन ह्या मिस्टेरियस पॉवरची आहे. ती जी कातर वेळ आणि त्याच्यानंतर जे हे खेळ सुरू होतात, ती एक सिरियस आपण कोकणातली बघायचो, रात्रीचा खेळ चाले. आम्ही बिलीव्ह नाही करत, आजही मी बिलीव्ह नाही करत. कारण बिलीव्ह केलं आणि त्याच्या मार्गाला लागलो तर आपण आपली कामं करू शकत नाही. आणि मग आपलं मन एकदम वीक होऊन जातं. पण एका प्रकारे आपण हा धरूनच चालायचं की ही शक्ती आहे. आणि त्याचं अजून एक मी उदाहरण तुम्हाला सांगेन की कोकणामध्ये बघा काही प्लेसेस आहेत
हम्म. की ज्या वर्जित आहेत. हम्म. एक ठराविक टायमात तिथे जायचं नाही. काही झाडं आहेत अशी कोकणातली, तिकडे दगड वगैरे लावलेले आहेत आणि तिथे जाऊन वर्षाला तुम्ही काहीतरी तिथे रखवाली वगैरे असं जाऊन द्यायचंय. काही मोठी मोठी जंगलं आहेत, तिथं सुद्धा तुम्ही रखवाली वगैरे द्यायचंय, नारळ द्यायचंय. अशा ह्या प्रथा आहेत. तर ह्या माझ्या ओव्हरऑल एक्सपिरियन्सवरून मी असं जज केलं की ह्या प्रथा पण बरोबर आहेत. आणि बरीचशी लोक याच्यावर कॉमेंट करतात की का केलंय, की ते पर्यावरणाच्या विरोधात गेले नाहीत कधी. नाही तर एवढी मोठी झाडं तयार कशी होतील? 200-200 वर्षाची झाडं आहेत जंगलात. मनुष्य प्राणी एवढा बेकार आहे की स्वतःच्या स्वार्थासाठी तो कित्येक झाडांची कत्तल करतोय. पण ह्या प्रथा आहेत म्हणून ती मोठी मोठी जंगलं, मोठी मोठी जुनी झाडं, आपल्या रूढी परंपरा, की काही लोकांना त्या सुपरस्टिशन वाटतात. पण ते ऍक्च्युली सुपरस्टिशन नाही, त्यांना सायन्स आहे, त्याला बेस सायन्स आहे. आणि कित्येक लोक कोकणात सुद्धा, जिथे ह्याचं माहेरघर आहे ह्या विद्यांचं, तिथे सुद्धा काही लोक हे पॉझिटिव्हली समजावून सांगतातच तुम्हाला की बाबा कोकणाचं जर संवर्धन करायचंय तर ह्या गोष्टी तुम्ही पाळा. ठीक आहे, अजून काय ऍड करायचं? बस हेच अनुभव आहेत की मला एवढंच ऍड करायचंय की ह्या जगात निगेटिव्ह पॉवर आहे. हा माझं मत आहे. आणि लोकांनी पण ते एका म्हणजे दिमागाच्या एका कोपऱ्यात हे ठेवूनच आपली कामं करावी. बाकी तुम्ही खूप मेहनत करा, सगळं करा, पण ती पॉवर आहे हे एका दिमागाच्या कोपऱ्यात ठेवून तुमचं आयुष्य तुम्ही जगा.